माझ्याजवळ नाही का हा टायर आहे. हा टायर जो आहे की नाही हा म्हणजे खूप घासल्या गेला, याने बेंड बुंड हात खूप आणि असा ना दबल्या गेला पण आहे. तर मी ना असं याच्यावरून सिंगलच पोतं गुंडाळाचं ठरवलं होतं, पण ते नाही का बरोबर वाटत नव्हतं, पोलो पोलो वाटत होतं, त्याच्यात काही म्हणजे स्मूथनेस नव्हती वाटत. तर म्हणून मी ना पोत्याचा ना थोडासा तुकडा नाही का याच्यावरून लावला आणि याला ना केलं स्टॅपलरनं. हिटेक्स नाही चिपकवू शकतो म्हणा. आणि मग हे जे वाचलं आहे ना तर याच्यातही तुकडा जोडला आणि तोही चिपकवला स्टॅपलनं. आणि हे बाजूचे की नाही धागे दोरे हात हे सगळे ना कापून टाकले व्यवस्थित. आता मेकओव्हर म्हटलं की नाही तर मेकओव्हर म्हटलं तर थोडंसं ना आपल्या अपेक्षानं वाढून जातं. आता मला करायचा खरंच होता मेकओव्हर, पण याचा नाही मेकओव्हर म्हणजे पाहिजे तसा मला नाही झाला. तर मग हे पोतं आहे ना पोतं म्हणजे मी ना स्टॅपलरनंच स्टॅपल केलं. इथे थोडंसं पोतं कमी गेलं होतं म्हणा. मग इकडं तिकडचा तुकडा काढकूड करून परत त्याला तसंच ॲडजस्ट केलं तुकड्याले पण स्टॅपलरनं. आता हे काम नाही का 15 मिनटातच होते, खूप वेळ नाही लागत याले स्टॅपलरनं करायला आणि चांगले दिसते. मग नाही का हे पूर्ण होत आलं की नाही त्याला पाय लावायचे होते. तर माझ्याजवळ पाय ना मी दुसरे लावणार होती. तर त्या पायामध्ये ना लंबे बोल्ट पाहिजे होते 6 इंचाचे, 4 इंच किंवा 6 इंचाचे. तर ते काय आमच्या एरियात भेटत नाही, मला की ना दूर जावं लागते, इतवारात जावं लागते ते घ्यायसाठी. तर मग मी ना काय ठरवलं हे करताच की माझ्याकडं ना पेंटाचे डबे होते. पेंट तर आणि एकसारखे होते भरपूर डबे. तर मी ना त्याच्यातले 4 डबे काढले आणि त्याचे पाय म्हणून यूज केले आणि मग त्याला की नाही कलर पण केला. तिथपर्यंत तर ठीक वाटत होता. आता हा जो सेटअप आहे ना हे टायर खूप दिवसाचा पडून होता. तर मला की नाही माझ्या घरचं जेवढं कबाड होतं ना तेवढं सगळं याच्यात यूज करायचं होतं. जेवढं सामान मी की नाही म्हणजे जीवापार जपू ठेवत होती, ह्या कोणत्यात टाकून तिथं टाकू ठेवत होती, तर ते नाही का सगळं मला यूज करायचं होतं. तर इथपर्यंत तर ठीक वाटलं. म्हणजे पाय लावले, त्याला कलर केला. आता हे ना ड्रिल मशीननं की नाही मी ना गड्डे केले आणि याच्यातले जे बोल्ट होते ना ते बोल्ट मी ना पाण्यानं फिक्स केले. आता बोल्ट घेणार हो आपण तर त्याचा ना पानाही आपल्याकडे असणं आवश्यक आहे, नाही तर आपलं काम होणार नाही. नाही तर मग ते झाकणाले पहिले लावा लागेल आणि झाकण लावा लागेल, मग ते डबे फिक्स करावं लागेल. पण माझ्याजवळ काय डब्याचे झाकणं होते नाही, म्हणून मी ह्या पद्धतीनं यूज केले. तर कलर केल्याच्या नंतर नाही का आणि मग याले सीधा केला तर दिसायला तर चांगला दिसत होता. आणि माझ्याजवळ एक वाटं होतं कॉन्क्रीटचं बनवलेलं, तर ते ठेवणार होती. त्याच्यातनं जे वाईन होती, जे बेल होती ना ते ठेवणार होती मी. तर तिथपर्यंत ठीक वाटलं. तर जसं हे वाटा आहे हे काय थोडंसं दिसलं आहे, छोटंसं आहे. तर मग मी ना दुसऱ्या ठिकाणचं आणलं आणि याच्यात लावलं, खुरपी केली तर दिसायला हे चांगलं दिसत होतं. पण माहीत नाही इथून ना की माझ्या दिमागात नाही का काही खुरापाती आयडिया सुरू झाल्या आणि की नाही मग हे मी ना थोडंशी की नाही याच्यात रेती टाकली, कारण की ते जे उथळ भाग आहे की नाही वाट्याचा, तर पाणी लवकर पाणीची आवश्यकता राहते. तर थोडीशी रेती पण टाकली मी ना त्याच्यात, मग की ओलसर राहिलं पाहिजे बा म्हणून. म्हणजे 2-4 दिवस आपण पाणी नाही टाकलं, कधी विसरलो तर मग ते मॅनेज होऊन जाते. तर मग हे दगडं पाहून नाही का माझ्या दिमागातला जो खिरापाती आयडिया आहे ना तो वर आला आणि मी ना ते दगडं इथं लावले. आता हे दगडं उचलाच्या वेळेस नाही का इकडं तिकडं पडतीन बा म्हणून मी ना काय केलं, माझ्या घरी नाही का हे याचं काम झालं होतं आपलं हे नाही याले ना मार्बलचे तुकडे म्हणतात, मार्बलचे तुकडे होते. तर ते गॅप भरासाठी आणतात आपण, काही कोणतंही ग्रेनाईट काही वगैरे राहतं की ना ते गॅप भरतो की नाही, म्हणजे डिझाईनची गॅप भरतो, क्रॅक नाही डिझाईन जे बनवतो ते गॅप जे राहते ते याच्या मुळझाकनं व्हाईट पावडरमध्ये टाकून नाही का म्हणजे वालपुट्टीमध्ये टाकून नाही का ते डिझाईनसाठी यूज करतात. तर ते घेतली मी ना, त्याच्यात रेती मिक्स होती म्हणून छानलं मी न आले. आणि त्याच्यात नाही का ग्राउंड भरायचं ना मी न कुंड्या रंगवल्या होत्या मागं, तो पावडर होता, तर त्या पावडर मिक्स केला याच्यामध्ये ह्या मोजॅकच्या.
दाण्यामध्ये, मार्बलच्या दाण्यामध्ये, आणि तो टाकला. आता हे काय मला काम बरोबर चांगलं वाटलं नाही. ते जेवढं सिंपल होतं तेवढंच मला ठीकठाक वाटत होतं. मग नाही का ते दगडामुळं झालं सगळं काम आहे बेकार. मग आता हे केलं तर याच्याही नंतर नाही का मग आता असं वाटत होतं काय असंच ठेवायचं का, दगडं पडले गेले तर इकडं तिकडं गेले तर अजून पायावर उचल ठेव करताना. तर माझ्याजवळ नाही का थोडंसं सिमेंट होतं आणि त्याचा ना गडा बनत होता. आता हे जे झाड आहे ना हे मार्बल मनी प्लांट, तर हे लावेपर्यंत नाही का लावलं आणि त्याच्यानंतर खुरापाती दिमाग अजून सुरू झाला. तर मग मी हे ना सिमेंट घेतलं, त्याच्यात गड्डे बनले होते. तर ह्या गड्याला फोडलं कसं आहे जसं जमन तसं, आणि पाणी टाकलं थोडंसं, आणि ते ना साईडनं टाकलं दगडावर. आता ते जे बादली होती की नाही ते पहिलेच लाल रंगाचे होते, म्हणून सिमेंट आहे ना थोडंसं लालसर दिसून राहिलं. पूर्ण असा काळा कलर, ॲश कलर नाही दिसत त्याचावाला. आणि मग की नाही तर पूर्ण सिमेंट आहे त्या दगडावर टाकलं. आता इथून नाही का माझा DIY बढिया बनन, कारण की बनला असता, पण हा DIY आता मला असं वाटू राहिलं का अर्धवट आहे. काहून त्या इथं आहे ना मीनं सिमेंट टाकलं, पण सिमेंट माझं थोडंसंच होतं तर मीनं फक्त दगडावर टाकलं. पण ते सिमेंट आहे ना मी ओघरतं टाकलं समजा टायरावर, ह्या पोत्यावर. तर ते आहे ना म्हणजे लाकडात लावल्यासारखं वाटन. ते जे मीनं झाड आहे ना ते लाकडाच्या म्हणजे जसं खूप मोठं खोड राहते की नाही त्या खोडात लावल्यासारखं. तर आता हा DIY कसा अर्धवट वाटते. तर आता जेव्हा माझ्याजवळ नाही का सिमेंट वगैरे येईन राहीन आणि मग की नाही मग मी परत त्याला की नाही अजून सिमेंटनं पूर्ण ओव्हरलॅप करीन की नाही, तेव्हा मग मी त्याचा दुसरा व्हिडिओ बनवीन. तर आता हा व्हिडिओ ठीकठाकच वाटून राहिला, पण तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा,